आज आपण स्पेशल आषाढ एकादशीसाठी भगरची पुरीची रेसिपी पाहणार आहे। उपासाच्या दिवशी खिचडी तर करतोच आपण, पण ही भगरची पुरी त्याबरोबर केली आणि त्याच्याबरोबर शेंगदाण्याची भाजी बनवली तर उपास अगदी मस्त असा होतो। तर त्यासाठी 1 कप भगर स्वच्छ करून घेतलेली आहे। आता गॅसवर पॅन ठेवायचा, त्यामध्ये अर्धा कप साबुदाणा टाकून घ्यायचा आहे। गॅस मिडियम फ्लेमवरच करायचा आणि हलक्या 1-2 मिनटं परतून घ्यायचं। हे अशा पद्धतीने एका ताटामध्ये काढून घ्यायचं। आता मिक्सरचं छोटं भांडं घ्यायचं, त्यामध्ये 1 कप आपण भगर टाकायची, भाजलेली साबुदाणा टाकून घ्यायचा, 2 हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या आणि 2 बारीक आल्याचे तुकडे टाकून घ्यायचं आणि मिक्सरला बारीक असं फिरवायचं, त्याची पावडर तयार करायची। आता एक बाऊल घ्यायचा आहे, त्यामध्ये हे मिश्रण टाकून त्यामध्ये 1 उकडलेला बटाटा टाकून घ्यायचा, चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि पाव चमचा जिरे टाकून घ्यायचे। आता त्यामध्ये 1 ते 2 चमचा कोथिंबीर टाकायची। आता तुम्ही जर खात असाल उपासाला तर टाकायची, नाही तर स्किप करा। ते सर्व चमच्याने मिक्स करून घ्यायचं आणि पाण्याने थोडं थोडं पाणी टाकून हाताने चांगला त्याचा एक डो तयार करून घ्यायचा आहे, हे अशा पद्धतीने, आणि 15 मिनटं झाकून ठेवायचा। तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल तर एक लाईक करा, सबस्क्राईब करा। आता 15 मिनटांनी डो एकदम सॉफ्ट होतो, त्याच्यामध्ये पाव चमचा तूप टाकायचं, म्हणजे अजूनही चांगला मऊसूद असा हा डो तयार होतो। त्यातला एक गोळा उचलायचा आणि त्यावर हा गोळा साबुदाण्याचा आपण बारीक पीठ केलेला आहे त्याच्यावर ते घोळून घ्यायचं आणि लाटण्याने लाटी अगदी पुरीसारखी लाटून घ्यायची, हे अशा पद्धतीने। आता तुम्हाला जर मोठी जर अशी पोळी लाटून त्याला वाटीने असं पुऱ्या काढल्या तरीही चालते। आता हे काढून घ्यायचं आणि अशा पद्धतीने सर्वच आपण पुऱ्या तयार करून घेतलेले आहेत। आता गॅसवर काय करायचं, पॅन ठेवायचं, त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं तेल टाकून घेतलेलं आहे। उपासासाठी शेंगदाण्याचं तेल लागतं, तर ते टाकून घेतलेलं आहे। त्यामध्ये आता तेल जरा हीट झालं की त्यामध्ये पुऱ्या सोडायच्या। आता एका साईडनी छानपैकी तळल्या की दुसऱ्या साईडला उलटून घ्यायच्या, अशा पद्धतीने। बघा त्याचा कलर अगदी चेंज झालेला आहे, हलकासा सोनेरी कलर आलेला आहे। आता हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट्स करून सांगा। धन्यवाद।